रोल सर. काल दिनांक 6/6/2025 रोजी सकाळी साधारण 7च्या आसपास पोलीस स्टेशनला धान्यांवर कक्षात एक इसम मोटरसायकल वरून कोल्हापूरून आला होता आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांनी शिरोली या मडीसे इथे तो राहत असून त्या ठिकाणी त्याने त्याच्या पत्नीवरती चाकूने वार केलेले आहेत आणि त्या ठिकाणून पळून येऊन तो आता आमच्या पोलीस स्टेशनला हजर झाले आहे. नमूद इसमाकडे चौकशी केली असता त्याचं नाव सचिन चंद्रशेखर राजपूत, वय 33 वर्ष, आर्मीमधनं तो डिसमिस झाला होता. आणि चौकशीमध्ये असं लक्षात आलं की त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये पत्नीला वार केला असं सांगत होता. म्हणून तात्काळ शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशन कोल्हापूर ग्रामीण यांना संपर्क करून तेथील पथक नमूद इसमाच्या घरी पाठवले. घरी कुलूप होतं, ते कुलूप तोडून पाणी गेले असं अशी कोणती घटना त्या ठिकाणी निदर्शनास झाली नाही. त्यानंतर पुन्हा आमच्या पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक राधा जेवघाले व मी स्वतः नमूद आरोपीला इंटरव्ह्यू केला असता. त्या इंटरव्ह्यूशनमध्ये त्यानंतर असं सांगितलं की तो कोल्हापूरकडे पत्नीला मोटरसायकलवर ज्योतिबा दर्शनाला घेऊन जातो असं सांगून घेऊन गेला. रस्त्यात त्यांचा वाद झाला आणि त्यानंतर तिथं जो एक घाट लागतो त्या घाटामध्ये निर्जन स्थळी नेऊन तिच्यावरती चाकूने वार करून ती बेशुद्ध होत असताना तिथेच सोडून तो पळून या ठिकाणी आला आणि सतत प्रवास करत या ठिकाणी जे पोलीस स्टेशन दिसेल त्या पोलीस स्टेशनमध्ये तो आला. त्या पद्धतीने या पोलीस स्टेशन आला होता. तात्काळ सदर आरोपीकडनं त्या स्पॉटची आम्ही GPS द्वारे माहिती घेतली. GPS वरचा तो मॅप संबंधित पोलीस स्टेशनचे API गायकवाड यांना पाठवला. त्यांनी तात्काळ त्यांचं पथक घेऊन GPSचं जे लोकेशन आम्ही त्यांना पुरवलं होतं आरोपीच्या मार्फतीने त्या लोकेशनवर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक ह्याची पत्नी शुभांगी हिचा मृतदेह आढळून आला. सदर मुद्दे त्यांनी ताब्यात घेतला. नंतर हा आरोपी आम्ही निगराणीमध्ये जवळजवळ संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ठेवला. दरम्यान त्यांचं पोलीस पथक 7 वाजता आपल्या पोलीस स्टेशनला आलं आणि नमूद आरोपी या शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. या आरोपीवर अगोदर इंटरव्ह्यूशन असं समजतं की तो आर्मीमधून भगवडत आलेला आहे, म्हणजे आर्मीमधून पळून आलेला आहे आणि कलबुर्गी जिल्ह्यामध्ये एका गावी त्याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे 388 अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्याबाबत आम्ही त्यांना कळवलेलं आहे. सर, आरोपी स्वतः परंतु आधी तो संदिग्ध माहिती देत होता. घटना घडलेली आहे त्याला माहिती होतं, परंतु माहिती देताना तो आम्हाला देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. पण आपण नंतर इंटरव्ह्यूशनमध्ये हे सर्व माहिती त्याच्याकडे उघड केली आणि मग ती बॉडी आपण शोधण्यासाठी त्या पोलीस पथकाला इथून मदत केलेली. ओके, धन्यवाद.